श्रीकृष्णम वंदे जगद्गुरुम. पांडुरंगाच्या कृपेने आणि संतांच्या आशीर्वादाने मिरज नगरीतला भजन सप्ताह शतकोत्तर रौप्य महोत्सव यावर्षी अपार भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. 125 वर्षांची अखंड भजन परंपरा बोडस, बर्वे, दांडेकर, सोनी आणि ठाणेदार परिवारांच्या साक्षीने यावर्षी नव्या तेजाने उजळली. या परंपरेचा अखंड दीप श्री ऋषिकेश बुवा हरेरामपंत बोडस आणि त्यांचा परिवार अखंड जपतो आहे. त्यांच्या निष्ठेने आणि सेवाभावानेच ही भक्तिमय परंपरा आजही तेजाने झळकत आहे. सकाळी हरिनामाचा गजर, दुपारी ज्ञानदीप प्रज्वलित करणारी प्रवचने आणि सायंकाळी भक्तिरसाने ओथंबलेली कीर्तने, हरिपद परिसर संपूर्णपणे दुमदुमला. 22 ऑक्टोबर रोजी झालेल्या दिंडी आणि गोपाळ काला सोहळ्याने भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. श्रीकृष्णाचे नाम घेत घेत पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही भक्तिमय दिंडी श्रद्धेच्या महासागरात विलीन झाली. 4 ते 5 तास मिरज शहरातून निघालेल्या या दिंडीला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. नंतर माधवजी मंदिराच्या परिसरात भजन, फुगड्या, दहीहंडी आणि त्यानंतर गोपाळ काल्याचा प्रसाद या सर्वांनी आजच्या दिंडीची सांगता अत्यंत आनंदमय झाली. चला बाई पांडुरंग पाहू वाळवंटी, मांडी येला काला भोवती गोपाळांची दाटी. अशा भक्तिरसात न्हालेल्या या भजन सप्ताहाचा समारोप 24 ऑक्टोबर रोजी ललिताच्या भजनाने होणार आहे. कृतज्ञ स्मरण त्या सर्व संतांचे, भक्तांचे आणि कार्यकर्त्यांचे, ज्यांच्या प्रेम, सेवा आणि निष्ठेमुळे हा शतकोत्तर रौप्य महोत्सव यशस्वीरित्या पार पडला. श्री संतांची या माथा चरणांवरी साष्टांग हे करी दंडवत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.